मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण ई-के-वाय-सी करण्यासाठी जे काही एडिट ऑप्शन आले आहे किंवा पती किंवा वडील नाही त्यांच्यासाठी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जी वेबसाईट आहे त्यावरती काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना कन्फ्युजन होत आहेत की आम्ही ई-के-वाय-सी करायची आहे का, आमची ऑलरेडी ई-के-वाय-सी झाली आहे तरी पण आम्ही ई-के-वाय-सी करायची आहे का. आपण लाईव्ह आता पाहूया की ई-के-वाय-सी प्रक्रिया कोणासाठी आहे. पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींना ऑनलाईन अपलोडिंगचं जे काही डॉक्युमेंट्स अपलोड आहे ते आहे का. आम्ही ऑलरेडी कागदपत्रे अंगणवाडी सेविका ताईंकडे दिले आहेत, मग परत एकदा आम्ही के-वाय-सी करायची का, असे बरेचसे प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनात आहे. चला तर मग व्हिडिओ पाहूयात. तर जी ऑफिशियल वेबसाईट आहे ladkibhin.maharashtra.gov.in यावरती गेलो आहोत आपण. त्यानंतर हे जे काही ऑप्शन दिलेलं आहे बघा, ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-के-वाय-सी करताना चूक झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास इथे क्लिक करावी. तर पहिलं काय होतं की फक्त ई-के-वाय-सी करण्यासाठी इथे क्लिक करावी असं ऑप्शन येत होता, पण आता सगळ्यांना म्हणजे तुमच्याकडून चुकून आधार क्रमांक टाकला चुकीचा किंवा चुकून तुमच्याकडे प्रश्नाचे उत्तर चुकले आहेत किंवा तुम्ही नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकून ई-के-वाय-सी केली तर एडिट ऑप्शन देण्यात आला आहे. पण लक्षात घ्या, ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी असणार आहे. म्हणजे काय, 4 वेळा तर तुम्ही बदलू शकणार नाही, एकच संधी आहे. तुम्ही जर आता चुकला तर तुमचे पैसे बंद होणार आहेत. लक्षात घ्या, तुमचे पैसे बंद होणार आहेत. तर लाडक्या बहिणीनो, आता इथे तुम्हाला काय करायचं आहे की ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे तसं झालं असेल तर तुम्ही एडिट ऑप्शन आहे, पती वडील हयात नसल्यास तरीसुद्धा इथे एक ऑप्शन आहे व तुमची ई-के-वाय-सी झाली नाही तरीसुद्धा ऑप्शन आहे. तर इथे क्लिक करावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे. तर लाभार्थी आधार क्रमांक टाकताना पहिलीची स्टेप आहे ॲज इट इज तुमचं आधार क्रमांक, ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचं इथे काय करायचं आहे, आधार क्रमांक टाकायचा आहे. तर इथे आधार क्रमांक टाकलं, कॅप्चे टाकल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता OTP आल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुम्हाला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP आला आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. 2 मिनटात तुमचा OTP येऊन जातो. आता पहिल्यासारखा प्रॉब्लेम येत नाही. ओके, सबमिट करा. सबमिट करावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. म्हणजेच काही ते ऑप्शन विचारणार आहे, विवाहित आहेत का अविवाहित. अनुक्रमांक 1 बघा, विवाहित असाल तर तुम्ही यावरती क्लिक करायचं आहे. जर अविवाहित असाल, ओके, अविवाहित असाल तर हा ऑप्शन आहे. तुमचं लग्न झालं आहे विवाहित, नाही लग्न झालं तर अविवाहित. आता विवाहितवरती क्लिक केलं, पती हयात आहेत, पती असतील तर पती हयात आहे क्लिक करायचं आहे. नाही, पतीचे निधन झालं आहे वरती क्लिक करायचं आहे. घटस्फोट झाला आहे तर तुम्ही घटस्फोटवरती क्लिक करायचं आहे. आता पती हयात आहे म्हटल्यानंतर काय होईल, पतीचा आधार क्रमांक टाकून कॅप्चे टाकून तुम्हाला मी सहमत आहे OTP पाठवा करून ॲज इट इज ई-के-वाय-सी होणार आहे. पण आता विवाहित आहे, पतीचे निधन झाले, हे लक्षात घ्या, पतीचे निधन झालं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे पतीचे नाव, जात प्रवर्ग, आता इथे वेगवेगळे जे काही जात दिलेले आहेत तुमचं निवडायचं आहे. अनुसूचित जाती आहे, जमाती आहे, इतर मागासवर्ग आहे, सर्वसामान्य म्हणजे ज्यांचं ओपन आहे किंवा जे काही या जातीमध्ये कास्टमध्ये येतं त्यांचं ते निवडायचं असणार आहे. तुमची जी जात प्रवर्ग आहे त्यामध्ये इथे निवडायचं आहे. त्यानंतर इथे काय करायचं, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे का नाही. आता बघा क्वेश्चन मार्क दिला नाही, तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत काम करत आहेत का, तर नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, नाही. तर आपले कोणतेही जे काही सदस्य आहेत कोणतेही सरकारी विभाग किंवा कोणतेही भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत, नाही करायचं आहे. त्यानंतर बघा, माझे पती हयात नसून पतीचे मृत्यू दाखल्याचे सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2000 पर्यंत जमा करेन व जे काही A आणि B क्वेश्चन दिलेला आहे त्याची माहिती खरोखर आहे, खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्यास सक्त कारवाईस पात्र राहील. तर इथे काय करायचं आहे, नाही नाही. व तुम्हाला बघा, आता ज्यांचे पती हयात नाही त्यांनी काय करायचं आहे, जे पतीचे मृत्यू दाखल्याची प्रत हे अंगणवाडी सेविकांकडे द्यायचंच आहे. म्हणजे काय दुसरं ऑप्शन नाही, ऑनलाईन अपलोडिंगचा ऑप्शन इथं दिला नाही.
हे अंगणवाडी सेविकाताईंकडे द्यायचं आहे व तुमची जी KYC आहे ते करून घ्यायची आहे. म्हणजे झालं, एवढी स्टेप असणार आहे आणि सबमिट करायचं आहे. 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख असणार आहे. आता काय की ज्यांची विवाहित आहे, घटस्फोटित आहे, सेम हिअर असंच जात प्रवर्ग निवडा. त्यानंतर नाही घटस्फोट झाला असून मी घटस्फोट प्रमाणपत्र माननीय किंवा माननीय न्यायालयाचे आदेशांची सत्यप्रत जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर पूर्वी देणार आहे. म्हणजे काय, ज्यांचा घटस्फोट झाला आहे त्यांना सुद्धा कागदपत्रे अंगणवाडी सेविकाताईंकडे द्यायचं आहे, क्लिक करायचं आहे व सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही KYC करू शकता. आता त्यानंतर काय, विवाहितचं ऑप्शन झालं. अविवाहितसाठी काय आहे की वडील हयात आहे, सेम वडिलांचा आधार क्रमांक टाकून कॅप्चे टाकून मी सहमत आहे, KYC करून घ्यायची आहे. आता इथे अविवाहित आहे, वडिलांचे निधन झालं आहे, सेम माझे वडील हयात नसून वडिलांचे मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबरपर्यंत जमा करेन म्हणून इथे क्लिक करून सबमिट करायचं आहे. अशा सोप्या पद्धतीने 5 मिनिटात तुमची KYC होणार आहे. तर पती वडील हयात नाहीत, त्यांचे डॉक्युमेंट्स अंगणवाडी सेविका ताईंकडेच जमा करावे लागणार आहे. त्यानंतर KYC कोणी करायची, तर तुमची एडिट ऑप्शन म्हणजे तुमची KYC चुकली आहे तर करा, तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. म्हणजे समजत नाही आहे की आमची चुकली आहे का नाही, आमची बरोबर आहे, तुम्हाला करायची आहे KYC तरीसुद्धा करू शकता. पण लक्षात घ्या, KYC एक वेळ सुधारणा करण्याची ही अंतिम संधी असणार आहे. KYC बरोबर झाली असेल तर उगीच आता ऑप्शन दिलं आहे म्हणून करायला जाऊ नका. तर एडिट ऑप्शन दिलेला आहे म्हणून करू शकता. म्हणजे चुका झाल्या असल्यास पती किंवा वडील हयात नाही त्यांना तिथं ऑप्शन आहे, तुम्ही बघितलं. आणि त्यानंतर अंगणवाडी सेविकाताईंकडे सगळे डॉक्युमेंट सबमिट करावेच लागणार आहे. अद्याप KYC पूर्ण केली नाही तर तुम्ही KYC करू शकता. अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता. महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे नक्कीच आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.